मुख्य अधिकाऱ्यांसह नगरपालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की, अतिक्रमण काढण्यावरून 40 गावात वाद। चाळीसगाव येथील तितूर नदी पात्रात अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाच्या पाठीमागे झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शुक्रवार दिनांक 23 मे रोजी दुपारी 2 वाजता नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी तसेच बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिनेश जाधव, दीपक देशमुख, संजय राजपूत व पथक गेले असता अतिक्रमण काढू नये या हेतूने वाद घालत अतिक्रमणधारक सोमा चौधरी यानं मुख्याधिकारी सौरभ जोशी, वरिष्ठ लिपिक दिनेश जाधव यांना शिवीगाळ करत अतिक्रमण काढण्यासाठी आणलेल्या जेसीबी वर दगडफेक करून जेसीबीच्या काचा फोडल्या। यावरून चाळीसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी नगरपालिका हद्दीतील आदित्यनगर व अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाच्या पाठीमागील डोगरी तितूर नदीच्या काठावरील अतिक्रमण काढण्याचे बांधकाम पथकाला आदेश दिले होते। आज शुक्रवारी दुपारी अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेची 14 जणांची टीम नदीवरील अतिक्रमण काढत होती। यावेळी मुख्याधिकारी उपस्थित होते। अतिक्रमण काढत असताना सोमा चौधरी हा त्या ठिकाणी आला। त्यानं नदीकाठी केलेला अतिक्रमण काढण्यास विरोध केला। त्यावेळी अतिक्रमण काढणं शासकीय काम आहे, त्यामुळे विरोध करू नको असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले असता चौधरी यांना मोठमोठ्यानं आरडाओरडा करत मी तुमच्या नोकऱ्यात ठेवणार नाही असं कर्मचाऱ्यांना म्हणाला। यावेळी त्यांना हातात येईल ते दगड उचलून जेसीबीवर फेकले, त्यामुळे जेसीबीच्या काचा फुटून नुकसान झाले। यावेळी त्यांना धावत जात शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला। या प्रकरणी दिनेश जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सोमा चौधरी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132, 121(1), 352, 351(2), 351(3), 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।